हॅलो फ्रेंड्स, एव्हरीडे ब्लिस डायरीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहूयात मेथीची भाजी, पण थोडी वेगळ्या पद्धतीने. सर्वप्रथम मी बाजारातून एक जुडी मेथीची भाजी आणून तिला छान खुडून घेतलं आणि 2 ते 3 पाण्यातून मस्त धुवून घेतलं. ही मेथी मी छान बारीक चिरली. एकीकडे मी मध्यम आकाराचा कांदा, अर्धा टोमॅटो आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या छान बारीक चिरून घेतल्या आणि 2 सुकी बेडगी मिरची घेतल्या. 2 ते 3 चमचे शेंगदाणे तव्यावर खरपूस भाजून घेतले. ते थोडेसे भाजत आले की 2 चमचे त्यात फुटाण्याची डाळ घातली, ती सुद्धा भाजली आणि शेवटी चमचाभर तीळ टाकून लगेच गॅस बंद केला. आता हे सगळे जिन्नस एका ताटात थंड होऊ दिले आणि मग मिक्सरमध्ये घेऊन त्यात थोडं पाणी ॲड करून छान फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली. मसाल्यांमध्ये मी इथे 1 ते 1.5 चमचा तिखा लाल, 1 चमचा धणेपूड, चिमूटभर काळी मिरी पावडर आणि चिमूटभर हळद घेतली. आता स्टीलची कढई गरम करून त्यात 1 ते 2 चमचा तेल घेतलं. तेल इथे मी कोल्ड प्रेस सनफ्लावर ऑइल घेतले. या तेलाला फार कडक तापवायचं नसतं, म्हणूनच ते साधारण गरम झालं की त्यात अर्धा चमचे जिरे टाकायचे आहे. जिरे फुलले की मग आपण चिरलेला लसूण ॲड करून छान फ्राय करून घ्यायचा आहे. लसणाचा थोडा कच्चेपणा गेला की लगेचच बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा थोडा लालसर फ्राय झाला की त्यात सुक्या बेडगी मिरची ॲड करायच्या आहेत आणि मस्त तेलात परतवून घ्यायचा आहे. नंतर मग टोमॅटो ॲड करून तो सुद्धा परतवून घ्यायचा आहे. हे सगळे जिन्नस छान फ्राय झाले की मग त्यात 1 चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि मग आपण घेतलेले मसाले पावडर ॲड करून घ्यायचे आहेत. मसाला छान एकजीव करून घ्यायचा आहे. मसाला करपू नये म्हणून इथे मी अगदी 1 ते 2 चमचे पाणी टाकले. आता आपण चिरलेली मेथी थोडी थोडी करून ॲड करत आहोत. गॅसची फ्लेम हाय करून मेथी ॲड करत जायची आहे आणि ही मेथी थोडी आकसेपर्यंत ती शिजवून घ्यायची आहे. मी थोडी थोडी इथे मेथी ॲड करते आणि मग मेथी छान खालीवर करून घेत आहे. हे पहा, अशा रीतीने मेथी मस्त मिक्स करून घ्यायची आहे. मेथी छान खालीवर करून सगळं कांदा टोमॅटो त्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत. ही मेथी साधारण 50% शिजत आली की मग त्यात आपण बनवलेली पेस्ट ॲड करायची आहे आणि साधारण अर्धा ते 1 ग्लास इतकं पाणी ॲड करून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशी सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे. आता मी इथे 1 चमचा इतकं मीठ ॲड केलं आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसालासुद्धा ॲड केला आहे आणि मग छान हलवून घेऊन ही भाजी 10 मिनिटे झाकून चांगली शिजवून घेतली आहे. 10 मिनिटांनी आपली ही आगळी वेगळी मेथीची भाजी बनून तयार आहे. नेहमी तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा एक बेटर ऑप्शन आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघू शकता. ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. चवीला फारच सुंदर अफलातून अशी ही भाजी बनते. प्रोटीन, विटॅमिन आणि फायबर रिच अशी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. कशी होते ते मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असल्यास
लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत फ्रेंड्स, खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.